नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2024 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपली परीक्षा जी की अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपली आहे, याची तयारी आपल्याला वेगाने करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। आपली सुपर 20 प्रश्नावली भाग 9 आज आपण पाहणार आहोत। यामध्ये विद्यार्थी मित्रों, बुद्धिमत्ता हा जो आपला पहिला घटक आहे, त्यातील आपण तब्बल 8 प्रश्न म्हणजे 40% भाग, जसं की आपल्याला 100 पैकी 40 प्रश्न विचारतात। त्यानंतर सामान्य ज्ञान या घटकातून आपल्याला 100 पैकी 30 प्रश्न विचारतात, म्हणून आपण 20 या प्रश्नावलीमध्ये आपण त्याचे 6 प्रश्न पाहणार आहोत। व शिक्षक अभिव्यक्ती जे आपल्याला 100 पैकी 30 प्रश्न विचारतात, त्यात विद्यार्थी मित्र आपण 6 प्रश्न शिक्षक अभिव्यक्ती या घटकाचे पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल व चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावे व विद्यार्थी मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नये। तर चला विद्यार्थी मित्रों, सुरुवात करूया आपल्या सुपर 20 प्रश्नावली भाग 9 यातील प्रश्न क्रमांक 1, जो की बुद्धिमत्ता या घटकातील आहे। विद्यार्थी मित्रों, यामध्ये जॉमेट्रिक शेप्स या घटकावर आधारित पहिला बुद्धिमत्तेचा प्रश्न, दिलेल्या आकृतीत चौकोनांची संख्या किती? आपल्याला एक आकृती इथे दिलेली विद्यार्थी मित्रों, यात आपल्याला चौकोन मोजायचे आहेत। तर आपण इथे पाहू शकता चौकोन 1 2 3 4 5 6। तर विद्यार्थी मित्रों, हे झाले 6 चौकोन। तसेच हा एक 7, त्यानंतर विद्यार्थी मित्रों हा एक चौकोन मोठा 8 आणि ह्या सर्व चौकोनाला सामावलेला बाहेरची जी कडा आहे विद्यार्थी मित्रों, ती सुद्धा एक चौकोन आहे। तर विद्यार्थी मित्रों, एकूण 9 चौकोन आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये पाहायला मिळतात। ऑप्शन 1 6 2 8, 3 10 चौकोन आणि 4 9 चौकोन। तर ऑप्शन 4 9 करेक्ट उत्तर होय। विद्यार्थी मित्रों, अशा प्रकारे चौकोन मोजणे, वर्तुळे मोजणे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या बुद्धिमत्ता घटकातील आलेले पाहायला मिळतात। प्रश्न क्रमांक 2, विद्यार्थी मित्रों, सहसंबंध या घटकावर आधारित आपल्याला एक प्रश्न इथे दिलेला आहे। त्यामध्ये द्विपाद याचा संबंध जर चतुष्पाद या घटकाशी असेल तर शहामृग याचा संबंध कशाशी असेल? तर विद्यार्थी मित्रों, द्विपाद म्हणजे 2 पाय असणारा प्राणी, तर चतुष्पाद मध्ये विद्यार्थी मित्रों 4 पाय असणारा प्राणी। जर 2 पाय असणाऱ्या प्राण्यामध्ये त्यांनी आपल्याला शहामृग असं दिला असेल, हा घटक दिला असेल, तर ह्याचा संबंध असणारा घटक 4 पाय असणारा घटक कोणता, हा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रों, 4 पायाचं प्राणी आपलं उत्तर असणार आहे 1 मांजर, 2 कांगारू, 3 पेंग्विन, 4 बदक। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 मांजर हे आपलं करेक्ट उत्तर होय। कारण विद्यार्थी मित्रों, कांगारूला 2 पाय असतात, पेंग्विन हा पक्षी आहे ह्यालाही 2च पाय असतात, बदक हा सुद्धा पक्षी आहे तर ह्यालाही 2 पाय असतात। तर विद्यार्थी मित्रों, ह्या तिघांनाही 2 पाय आहेत, हा घटक त्यांना वेगळं करतो। तसेच मांजराला विद्यार्थी मित्रों चतुष्पाद म्हणजे 4 पाय आहेत, त्यामुळे आपलं करेक्ट उत्तर मांजर हे होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, वितळणे ही जर द्रवाचे गुणधर्म असेल तर गोठणे हा कुठल्या प्रकारच्या द्रवाचा गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतो? द्रव्याचा गुणधर्म पाहायला भेटतो। ऑप्शन 1 घनता, 2 घन, 3 बर्फ, 4 क्रिस्टल। विद्यार्थी मित्रों, क्रिस्टल याला आपण स्फटिक असं म्हणत असतो। तर आपलं इथं करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रों घन हे आहे। तर वितळणे इंग्रजीमध्ये आपण ह्याला मेल्ट म्हणतो, तर गोठणे ह्याला इंग्रजीमध्ये आपण फ्रीज म्हणतो। तर विद्यार्थी मित्रों, फ्रीज ही प्रॉपर्टी आपल्याला घन पदार्थाची पाहायला मिळते, म्हणजे घन हे आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न नातेसंबंध म्हणजेच ब्लड रिलेशन्स या घटकावर आधारित, दीपक हा रवीचा भाऊ आहे। तर विद्यार्थी मित्रों, दीपक व रवी हे दोघं भाऊ आहेत। त्यानंतर रेखा ही अतुलची बहीण आहे, तर रेखा आणि अतुल हे ब्रदर आणि सिस्टर म्हणजे बहीण भाऊ आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढे रवी हा रेखाचा मुलगा आहे, तर रवी आणि रेखा यांच्यामध्ये नातं काय आहे? तर मदर आणि सन। तर दीपकचा रेखाशी संबंध कसा? विद्यार्थी मित्रों, आपण आता उत्तरापर्यंत पोहोचलो आहोत। आपण इथे पाहू शकता रवी हा रेखाचा मुलगा आहे आणि वाक्याच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आहे रवी हा दीपकचा भाऊ आहे। म्हणजे रवी आणि दीपक हे दोघं जर भाऊ असतील तर आपल्याला एक समजलं आहे, रवी हा रेखाचा मुलगा आहे, म्हणजेच दीपक आणि रवी भाऊ आहेत। याचा अर्थ
दीपकसुद्धा रेखाचा मुलगा आहे. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला विचारलेला प्रश्न काय आहे, दीपकचा रेखाशी कसा संबंध आहे. तर दीपक रेखाचा काय आहे, मुलगा आहे. तर ऑप्शन 1 वडील, 2 मुलगा, 3 भाचा, 4 भाऊ. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 मुलगा करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो आपली दिशाभान हरवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी आपल्याला इथं 2 नंबरचं जे वाक्य दिलेलं आहे ते आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं. परंतु आपण सहसंबंध किंवा अशा प्रकारचं ब्लड रिलेशनमध्ये विद्यार्थी मित्रो संबंध लावताना त्या नात्याशी निगडीत म्हणजे आपला प्रश्न काय आहे, प्रश्न लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार आपण काय करायची, आपली कार्यवाही करायची किंवा उत्तराकडे पोहोचायचं. ऑप्शन 2 मुलगा करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच विद्यार्थी मित्रो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. बुद्धिमत्ता घटकातला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सर्व सरपंच आमदार आहेत. आता विद्यार्थी मित्रो कोण काय आहे ही गोष्ट लक्षात घ्या. तर सर्व सरपंच आमदार आहेत, काही आमदार खासदार आहेत. तर विद्यार्थी मित्रो काही आमदार जे आहेत ते खासदार आहेत, म्हणजेच काही सरपंचसुद्धा खासदार आहेत हे लक्षात घ्या. त्यानंतर काही खासदार मंत्री आहेत, त्यापैकी काही खासदार मंत्री आहेत. तर खालीलपैकी कोणता निष्कर्ष बरोबर आहे. विद्यार्थी मित्रो विधान व निष्कर्ष या घटकावर आधारित हे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. हा जो प्रश्न आहे पूर्ण प्रश्न तो विधान आहे, म्हणजे एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे, काही घटक आपल्याला सांगितलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रो त्यातून काय निष्कर्ष निघायला पाहिजे हे निष्कर्ष आपल्याला खाली दिलेले आहेत. तर 2 वाक्यामध्ये निष्कर्ष दिलेत, 1 व 2 त्यांना क्रमांक देण्यात आले आहेत. आणि विद्यार्थी मित्रो खाली आपलं नेहमीप्रमाणे 4 ऑप्शन्स 4 ऑब्जेक्टिव्ज आपल्याला दिलेले आहेत. पैकी आपल्याला काय करायचं आहे, त्यातून करेक्ट उत्तर शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रो तर पहिलं जे निष्कर्ष दिलेला आहे तो म्हणजेच काय, तर काही सरपंच खासदार आहेत. आपण आताच वरती पाहिलं तर काही सरपंच खासदार पण आहेत, म्हणजेच हे वाक्य विद्यार्थी मित्रो काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर काही आमदार मंत्री आहेत, आपण अगोदरच पाहिलं होतं. तर काही आमदार काय आहेत, काही आमदार खासदार आहेत आणि काही खासदार मंत्रीसुद्धा आहेत. याचा अर्थ असा होतो की काही आमदारसुद्धा नंतर काय झालेले आहेत, तर मंत्री झालेले आहेत, म्हणजेच काही आमदार मंत्री आहेत. हे वाक्य विद्यार्थी मित्रो करेक्ट आहे. तर एकंदरीत आपले 1 व 2 दोन्ही वाक्य करेक्ट आले, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर आता ऑप्शनमध्ये कशाप्रकारे आपल्याला त्यांनी ऑप्शन दिलेत त्यामधून आपल्याला अचूक उत्तर निवडायचं आहे. तर दोन्हीही करेक्ट उत्तर, दोन्ही बरोबर असणारे उत्तर आपल्याला काय करायचे आहे विद्यार्थी मित्रो, आपल्याला तो पर्याय शोधायचा आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे, दुसरं चूक आहे. म्हणजेच दिलेले जे आपले निष्कर्षाचे विधान आहेत, पहिलं विधान बरोबर दुसरं चूक असा ऑप्शन पहिला सांगतो, म्हणजे आपलं उत्तर ते नाही आहे. त्यानंतर पहिलं व दुसरं विधान बरोबर. आता आपल्याला अगोदर सगळे ऑप्शन पाहून घ्यावे लागतील विद्यार्थी मित्रो. तर हे आपल्या उत्तराच्या जवळजवळ आहे किंवा आपलं उत्तर आहे हे लक्षात घ्या. आता तिसरं जे विधान आहे ते काय सांगतं, पहिलं विधान चूक आहे, दुसरं विधान बरोबर. तर दोन्ही विधानं बरोबर असणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो चौथं विधान, चौथा ऑब्जेक्टिव्ह पर्याय आपल्याला काय सांगतो, 1 व 2 दोन्ही विधानं चूक आहेत, म्हणजेच विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो प्रश्न कितीही सोपा असला तर डायरेक्ट उत्तर कधी लगेच क्लिक करायचं नाही. तर अगोदर चारी पर्याय आपण काय करायचे, आपण वाचून पाहायचे आणि त्यानंतर उत्तर आपलं डिसाईड करायचं. फक्त विद्यार्थी मित्रो जे प्रश्न जनरल नॉलेज असेल किंवा जनरल नॉलेजमध्येच आपल्याला ते करता येईल. डायरेक्ट एखाद्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर माहीत आहे, 1 नंबरला जर ते उत्तर असेल तर आपण क्लिक करू शकतो, कारण त्याचं उत्तर एकमेव असतं. परंतु विद्यार्थी मित्रो यामध्ये एखाद्या वेळेस काय असतं, पहिला प्रश्न, पहिला ऑप्शन व दुसरा ऑप्शन याचं मिळून चौथा ऑप्शनही उत्तर असू शकतो, म्हणजेच 1 व 2 असं सुद्धा उत्तर असू शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये म्हणजेच बुद्धिमत्ता व शिक्षक अभिव्यक्ती यामध्ये 4ही पर्याय व्यवस्थित वाचल्याशिवाय उत्तर आपण फायनल करायचं नाही. ही गोष्ट BEd CETमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मार्च याचा संबंध मे सोबत आहे. तर विद्यार्थी मित्रो जुलै याचा समोरचा येणारा महिना कोणता येईल हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो मार्च आणि मे या 2 महिन्यामध्ये काय साम्य आहे हे आपल्याला आधी पाहावं लागेल. मार्च आपल्या कॅलेंडरमध्ये 3रा महिना, तर मे हा 5वा महिना आहे, म्हणजेच विद्यार्थी मित्रो 4था महिना जो आहे तो मिसप्लेस आहे, काढलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो मे व जुलै यामध्ये येणारा 6वा महिना तो म्हणजेच जून. तर विद्यार्थी मित्रो जून महिना इथं नाही, म्हणजेच 4 नंबरचा महिना एप्रिल नाही आहे आणि त्यानंतर 6 नंबरचा सुद्धा महिना नाही आहे.
तर आता आपण पुढे पाहू शकतो इथं जुलैनंतर मग काय यायला पाहिजे, एक महिना मिसप्लेस होऊन त्यानंतरचा महिना आपल्याला इथं आलेला पाहायला मिळेल. तर चला ऑप्शन्स पाहूया. ऑप्शन 1 ऑगस्ट म्हणजेच विद्यार्थी मित्रो 8 नंबरचा महिना, 2 सप्टेंबर म्हणजेच 9 नंबरचा महिना, नोव्हेंबर म्हणजेच 11 नंबरचा महिना आणि विद्यार्थी मित्रो जानेवारी म्हणजेच 1 नंबरचा महिना. तर विद्यार्थी मित्रो आपल्या लावलेल्या आपण निष्कर्षानुसार आपल्याला 9 नंबरचा महिना पाहिजे, जेणेकरून 8 नंबरचा महिना तिथे मिसप्लेस झालेला आपल्याला पाहायला भेटतो, काढून घेतलेला पाहायला भेटतो आणि येणारा महिना जो आहे विद्यार्थी मित्रो सप्टेंबर, तो म्हणजेच 9 नंबरचा महिना, म्हणजेच ऑप्शन 2 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, खालील संख्यामाला पूर्ण करा. विद्यार्थी मित्रो आपल्याला एक व्हेन डायग्राम दिलेली आहे, तर ही आकृती पाहायची आहे. त्यात दिलेल्या काही संख्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिला जो भाग आहे इथं 2 संख्या आपल्याला दिसते, दुसरा भाग प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे ही संख्या कोणती येईल हे आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढे तिसरा जो भाग आहे त्यातला 256 आपल्याला पाहायला मिळते आणि चौथ्या भागामध्ये 16 ही संख्या पाहायला मिळते. तर ह्यामध्ये लॉजिक काय आहे किंवा तर्क काय आहे, तर विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता 16चा जो वर्ग आहे विद्यार्थी मित्रो तो 256 हा होय. तर विद्यार्थी मित्रो 2चा जो वर्ग आहे तो मग इथं आपल्याला आलेला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रो तो 4 हा होय. तर ऑप्शनमध्ये ऑप्शन 1 8 2 4 3 16 4 32 विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पाण्याला दूध म्हटले, दुधाला तेल म्हटले, तेलाला ताक म्हटले, ताकाला लोणी म्हटले, तर जिलेबी कशात तळावी लागेल. विद्यार्थी मित्रो अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये दिलेलं जे विधान असतं ते जरी असंगत असलं, वास्तविक जीवनाशी निगडीत ते नसलं, तरी आपल्याला काय करावं लागतं, इथं दिलेले जे घटक आहेत त्या घटकाचा संबंध पाहून आपल्याला उत्तर सांगावं लागतं. जरी ते उत्तर करेक्ट नसेल म्हणजेच ते तार्किक नसेल, तरी आपलं ते उत्तर जे आपल्याला या वाक्यानुसार येतं ते आपलं करेक्ट उत्तर होय. इथं आता दुधाला काय म्हटलं आहे, पाण्याला काय म्हटलं आहे दूध, दुधाला काय म्हटलं आहे तेल, तेलाला ताक म्हटलं आहे, त्यानंतर ताकाला लोणी म्हटलं आहे. तर जिलेबी हा जो घटक आहे, हा जो व्यंजन ज्याला आपण पदार्थ म्हणतो, तो पदार्थ आपण कशात तळू, तर सर्वप्रथम जिलेबी कशात तळतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर साधारणपणे ते आपण तेलात तळत असतो हे लक्षात घ्या. तर ती तुपातही तळली जाते. तर विद्यार्थी मित्रो तेल हे ते आपलं उत्तर आहे, परंतु इथं तेलाला काय म्हटलं, ती बाब म्हणजे आपलं उत्तर होय. तर तेलाला विद्यार्थी मित्रो ताक असं म्हटलंय. ऑप्शनमध्ये ताक कुठे आहे ते आपल्याला शोधावं लागेल. ऑप्शन 1 तूप, 2 लोणी, 3 दूध, 4 ताक. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 ताक आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की जनरल नॉलेज या घटकातून आपल्याला पाहायला मिळतो. तर 40% प्रश्न आपले 20पैकी संपलेले आहेत, म्हणजेच 8 प्रश्न संपलेले आहेत. 9वा प्रश्न जनरल नॉलेजमधून. विद्यार्थी मित्रो आपल्या बीएड CETमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता प्रश्न क्रमांक 41 जो आहे विद्यार्थी मित्रो हा GKचा असतो, जनरल नॉलेजचा असतो, जो की इथं आपला 9 नंबरचा प्रश्न ठरत आहे. तर चला पाहूया प्रश्न काय सांगतोय. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो. 1 11 जुलै, 2 1 डिसेंबर, 3 16 सप्टेंबर, 4 2 ऑक्टोबर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 11 जुलै करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो आपल्या परीक्षेसाठी दिनविशेष ही एक बाब अवश्य विचारली जाते, ती आपण लक्षपूर्वक लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पुष्कर सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे. 1 महाराष्ट्रामध्ये, 2 राजस्थानमध्ये, 3 केरळमध्ये, 4 गोव्यामध्ये. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 राजस्थान करेक्ट उत्तर होय. भौगोलिक घटकावर आधारित हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तांबेरा रोग कोणत्या पिकावर पडतो. 1 कापूस, 2 तूर, 3 ऊस, 4 गहू. विद्यार्थी मित्रो गव्हावरती पडणारा हा रोग आहे, ज्यामध्ये गव्हाचे पूर्ण जे पाने आहेत ते तांबूस रंगाचे होऊन जातात, त्याला आपण तांबेरा असं म्हणतो. विद्यार्थी मित्रो गव्हाचा हा रोग होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची म्हणजेच जंगलाची टक्केवारी सर्वात जास्त आहे. 1 गडचिरोली, 2 धाराशिव, 3 लातूर, 4 धुळे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 गडचिरोली करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला. ऑप्शन 1 संत तुकाराम, 2 संत तुकडोजी महाराज, 3 संत जनाबाई,
4 संत रामदास. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो, ग्रंथ असतील, पुस्तकं असतील, महाकाव्य असतील, काव्यखंड असतील, तर ह्या गोष्टी तसेच त्यांचे लेखक, त्यांचे कवी, आपण पॉप्युलर जे पुस्तकं आहेत, महत्त्वपूर्ण जे पुस्तकं आहेत, त्यांचे लेखक, कवी हे आपण पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. 2 पुस्तकांची नावे किंवा काव्यखंडांची नावे, लेखकांची नावे, कवींची नावे आपल्याला विचारली जातात. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते? 1 राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 राज्यपाल, 4 निवडणूक आयुक्त. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 राष्ट्रपती हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? 1 निळा देव मासा, 2 गंगा डॉल्फिन, 3 शार्क, 4 ऑक्टोपस. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 गंगा डॉल्फिन म्हणजेच गंगा नदीमध्ये आढळणारा, गोड्या पाण्यात आढळणारा डॉल्फिन हा आपल्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी, हे आपण लक्षात घ्या. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, कुठलीही सूचना न देता पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, हा 3ऱ्या घटकातला आहे, तो म्हणजे शिक्षक अभिव्यक्ती. तर विद्यार्थी मित्रो, आपल्या 100 मार्कच्या BEd सीटच्या परीक्षेमध्ये 71वा जो प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रो, 71 ते 100 हे जे प्रश्न असणार आहेत ते शिक्षक अभिव्यक्ती म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड या घटकातील असणार आहेत. सेम आपल्याला ही गोष्ट इथं पाहायला मिळते. तर 30% जे प्रश्न आहेत, शेवटचे प्रश्न BEd सीटच्या परीक्षेतसुद्धा आणि आपल्या सुपर 20 सिरीजमध्ये सुद्धा. तर विद्यार्थी मित्रो, 16वा प्रश्न, वेळ, काळ, स्थळ याचा विचार न करता आयोजित केलेले शिक्षण म्हणजेच दिले जाणारे शिक्षण म्हणजे डॅश डॅश शिक्षण होय. 1 औपचारिक शिक्षण, 2 अनौपचारिक शिक्षण, 3 हंगामी शिक्षण, 4 निरंतर शिक्षण. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 अनौपचारिक शिक्षण आपण त्याला म्हणत असतो. म्हणजेच याचा कालावधी, अभ्यासक्रम तसेच स्थळ म्हणजे हे शिक्षण ओपन स्पेसमध्ये घेतलं जाऊ शकतं, वर्गात घेतलं जाऊ शकतं, कुठेही घेतलं जाऊ शकतं. ही बाब आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शालेय गणवेशाचे मुख्य उद्दिष्टे काय आहे? 1 एकसमान रंग असणे, 2 भिन्न रंग असणे, 3 विषमता दर्शवणे आणि 4 समानता, ज्याला आपण समता असं म्हणतो, समता दर्शवणे, समानता दर्शवणे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 सर्व विद्यार्थी समान आहेत ही एक भावना ठेवून आपण गणवेश ही जी संकल्पना आहे ती मांडलेली आहे. म्हणजे सगळ्यांचे कपडे सारखे असावेत, सगळ्यांचा गणवेश सारखा असावे, कपड्यामध्ये भेदभाव असू नये, हा त्याच्या मागचा उद्दिष्ट वैशिष्ट्य होय. ऑप्शन 4 समानता, समता करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मुलींना शिक्षणाची समान संधी द्यावी कारण त्या बुद्धिमान असतात, 2 त्या कमकुवत असतात, 3 लवकर शिकतात आणि 4 मुलगा मुलगी समानता असते म्हणून. विद्यार्थी मित्रो, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे विद्यार्थी मित्रो, तर त्यामध्ये मुलगा आणि मुलगी दोघांना समान समजलेलं आहे. त्यामुळे त्यांना समान संधी दोघांनाही समानच असावी, या अनुषंगाने त्यांना संधी देणं गरजेचं आहे. तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, खडूफळा मोहीम ज्याला आपण ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असं म्हणतो, कोणत्या घटकात वाढ झाली आहे? तर विद्यार्थी मित्रो, ह्या मोहिमेने कोणत्या घटकात वाढ झाली? 1 खडूफळा पुरवणे या घटकामध्ये, 2 गणवेश पूर्तता करणे, 3 शैक्षणिक सुविधेमध्ये वाढ करणे आणि 4 शिक्षक संख्येत वाढ करणे. विद्यार्थी मित्रो, खडूफळा मोहीम म्हणजे फक्त खडू आणि फळा नाही, तर ह्यासाठी लागणारे जे सगळे शैक्षणिक साहित्य आहे, प्राथमिक सुविधा आहेत त्या पुरवणे असा त्याचा अर्थ होता. तर विद्यार्थी मित्रो, शैक्षणिक सुविधेत वाढ करणे हे आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न, वर्गात शिक्षक नसतील तर मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय कराल? आपण मुख्याध्यापक आहोत आणि एखाद्या वर्गावरती शिक्षक येणे बाकी आहे किंवा त्यांना वेळ आहे, असं झाल्यास आपण जर वर्गाच्या जवळून जात असू तर आपण काय करू? असा हा प्रश्न. 1 मॉनिटरला छडी घेऊन उभे कराल, 2 मॉनिटर नावे लिहिण्यास सांगाल, म्हणजेच मॉनिटरला तुम्ही सांगाल की तू नावं लिहून घे, जे बोलतील त्याची नावं लिही किंवा गोंधळ करणाऱ्यांचे नावं लिहा, अशा प्रकारचा ऑप्शन 2. ऑप्शन 3 स्वय अभ्यास ज्याला आपण स्वय अध्ययन असं म्हणत असतो, स्वय अध्ययन करण्यास सांगावे आणि 4 वर्गाबाहेर खुर्ची टाकून बसाल. विद्यार्थी मित्रो, वर्गाबाहेर खुर्ची टाकून बसाल हे नियंत्रण करण्याची
पद्धत नाही. कारण वर्गाच्या बाहेर बसल्यानंतर मुलं वर्गात काय करतात हे आपल्याला कळणार नाही. फक्त गोंधळ झाला तरच आपण मध्ये जाऊ. तर त्याहीपेक्षा स्वय अभ्यास करण्यास सांगावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा गोंधळ गलका होणार नाही व सर्व मुलं सर येईपर्यंत कंट्रोल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ऑप्शन 3 अध्ययन स्वय अभ्यास करण्यास सांगावे हे करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची प्रश्नावली इथे संपते. पुढची प्रश्नावली लवकरच आपण प्रदर्शित करू. तसेच व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. धन्यवाद.